तर नमस्कार मंडळी आणि माझ्या लाडक्या मित्रांनो, तुमचं मी या मराठी लाईन चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। तर मंडळी, आजचा आपला विषय आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। ह्या योजनेचा पहिला हप्ता कधी जमा होणार, हा सर्वांसाठी महत्त्वाचा प्रश्न होता। तर मंडळी, आजची जी आपली मंत्रिमंडळाची जी बैठक झाली होती, त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ह्याचा निर्णय झालेला आहे। तर मंडळी, तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो। मी पण एक शेतकरी पुत्र आहे, शेतकरी पुत्राला सहकार्य करा। चला तर मंडळी, व्हिडिओ सुरू करूया। जसं की मंडळी, तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर आतापर्यंत ह्या योजनेमध्ये 1,60,000 जे अर्ज आहेत ते आतापर्यंत ह्या योजनेमध्ये भरण्यात आलेले आहेत। आणि त्यातील मंडळी जर तुम्हाला सांगायचं झालं तर 1,27,000 अर्ज जे आहेत ते आतापर्यंत मंजूर करण्यात आले आहेत। बाकीचे जे अर्ज आहेत ते मंडळी काही कारणास्तव रिजेक्ट करण्यात आले आहेत। तुम्हाला जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले की काही जणांच्या मिस्टेकमध्ये हे अर्ज रिजेक्ट करण्यात आले आहेत। आणि जी 1,27,000 अर्ज जे आतापर्यंत मंजूर झाले आहेत त्यांचा हप्ता म्हणजे त्यांचा जो पहिला हप्ता आहे तो पडणार होता, तो 19 तारखेला म्हणजे रक्षाबंधन दिवशी पडणार होता। पण काही कारणास्तव त्या दिवशी मंडळी रविवार येत असल्यामुळे जो पहिला हप्ता आहे तो आपल्याला 17 तारखेला जमा होणार आहे। 17 ऑगस्टला तो आपला पहिला हप्ता आपल्याला जमा होणार आहे। मंडळी, आजची जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये हे घोषित करण्यात आलं आहे की पहिला जो हप्ता आहे तो 17 तारखेला आपल्या खात्यामध्ये पडणार आहे, ते डीबीटीद्वारे आपल्या खात्यामध्ये पडणार आहेत। तर जसं की मंडळी, जर तुम्हाला सांगायचं झालं तर 17 ऑगस्टला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हा एक मोठा कार्यक्रम घेऊन त्या दिवशी आपल्याला ते आपल्या अकाउंटमध्ये जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्याचा जो पहिला हप्ता आहे तो टाकणार आहेत। तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।